इयत्ता दुसरी घटक ओळखूया नाणी नोटा। अध्याय निष्पत्ती 100 रुपयापर्यंतच्या नाणी व नोटांच्या किमती ओळखतात आणि त्यावर बेरीज व वजाबाकी या क्रिया करतात। इयत्ता दुसरी मधील विषय गणित घटक आहे नाणी आणि नोटा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आता मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या नोटा पाहिलेल्या आहेत? तीर्था सांग तू कोणत्या कोणत्या नोटा पाहिल्या आहेत? 50 ची आणि 100 ची नोट 50 ची आणि 100 ची नोट पाहिलेली आहे। कपिश तू सांग। मी 10 ची आणि 20 ची नोट पाहिलेली आहे। कपिशने 10 ची आणि 20 ची नोट पाहिली आहे। तीर्थाने 50 ची आणि 100 ची नोट पाहिली आहे। आणि अजून आपली नाणी सुद्धा असतात आणि याही पेक्षा नोटा वेगळ्या असतात। मग आता तुम्ही नाणी पाहिली आहेत का? हो। मग सांगा मला तुम्ही कोणती कोणती नाणी पाहिली? तीर्था सांग। 1 ची, 2 ची, 5 ची आणि 10 ची नाणी पाहिली आहे। म्हणजे 1 रुपयाचं नाणं पाहिलं आहे, 2 रुपयाचं नाणं पाहिलं आहे, 5 रुपयाचं पाहिलं आहे आणि 10 रुपयाचं सुद्धा नाणं पाहिलेलं आहे। आता या व्यतिरिक्त नोटा सुद्धा आहे, त्या नोटा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आता मला सांगा बरं कपिश ही कोणती नोट आहे? 10 ची। बरोबर, ही 10 रुपयाची नोट आहे। तीर्था सांग बरं ही किती रुपयाची नोट आहे? 20 रुपयाची। बरोबर, ही किती रुपयाची नोट आहे? 20 रुपयाची। 20 रुपयांची आहे। धनश्री सांग बरं ही किती रुपयांची आहे? 50 रुपयाची नोट आहे। 50 रुपयांची नोट आहे। ही कशाची आहे? 50 रुपये। 50 रुपयाची आहे। शौर्य ही किती रुपयाची नोट आहे सांग बरं? 200 रुपयाची नोट आहे। बरोबर, 200 रुपयांची आहे। आर्या सांग बरं ही किती रुपयाची नोट आहे? 500 रुपयाची नोट आहे। हा, किती रुपयाची आहे? 500। 500 रुपयाची आहे। आणि सांग बरं आता धनश्री किती रुपयाची आहे? 100 रुपयाची। 100 रुपयांची आहे। आणि याही पेक्षा मोठी अशी एक नोट बाजारात आलेली आहे। कोण सांगते बरं किती रुपयाची आहे? हा सांग बरं। ती 2000 ची नोट आहे। हा अगदी बरोबर, ही 2000 रुपयांची नोट आहे। अशा प्रकारे या नोटा बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि आपण या नोटांपासून बाजारामध्ये व्यवहार करत असतो। मी तुम्हाला काही नाणी दाखवणार आहे। मग आता मला सांगा कपिश सांग बरं हे किती रुपयाचं नाणं आहे? ते 1 रुपयाचं नाणं आहे। अगदी बरोबर, हे किती रुपयाचं नाणं आहे? 1 रुपयाचं आहे। तीर्था सांग बरं हे किती रुपयाचं नाणं आहे? 2 रुपयाचं नाणं आहे। बरोबर, हे 2 रुपयाचं नाणं आहे। धनश्री सांग बरं हे किती रुपयाचं नाणं आहे? हे 5 रुपयाचं नाणं आहे। अगदी बरोबर, हे 5 रुपयाचं नाणं आहे। आर्या सांग बरं हे किती रुपयाचं नाणं आहे? 10 रुपयाचं नाणं आहे। हे 10 रुपयाचं नाणं आहे। अशा प्रकारचे नोटांबरोबरच नाणी सुद्धा बाजारामध्ये असतात आणि त्यांच्यापासून आपण व्यवहार करतो। तुम्हाला नोटा आणि नाणी यांची ओळख झालेली आहे। तर मग आता आपण एक खेळ खेळूया। काय करूया? आपण एक खेळ खेळूया। पहा या ठिकाणी यश आणि रमा हे दोघे जण त्यांच्या आईसोबत मामाच्या गावाला गेलेले असतात आणि त्या ठिकाणी जत्रा असते। काय असते? जत्रा असते। मामा यश आणि रमा यांना 100 रुपये देतो। किती रुपये देतो? 100 रुपये देतो। आणि 100 रुपये घेतल्यानंतर रमा दुकानात जाते, परंतु त्या ठिकाणी सुट्टे पैसे नसतात म्हणून ती चंदू काकाच्या दुकानात जाऊन सुट्टे पैसे घेते। आता सुट्टे पैसे घेत असताना चंदू काकाने रमाला एक 50 ची नोट दिली, 2 20 रुपयांच्या नोटा दिल्या, एक 5 रुपयांचा नाणं दिलं, 2 रुपयांची नाणी दिली आणि एक 1 रुपयांचं नाणं दिलं। अशा प्रकारे चंदू काकाने रमाला सुट्टे पैसे दिले, म्हणजे हे 100 रुपये झाले। मग अशा प्रकारे आपण सुट्टे पैसे कशा पद्धतीने 100 रुपये सुट्टे घेऊ शकतो? ते तर तू सांग बरं। मी
मी 10ची 10 नाणी घेतली. 10ची 10 नाणी सुद्धा 100 रुपये सुट्टे होतील. बरोबर, अगदी बरोबर सांगितले त्यांनी. कपिस तू सांग. 50च्या 2 नोटा. 50च्या 2 नोटा हे सुद्धा 100 रुपये सुट्टे होतील. तू सांग धनश्री. 50ची 1 नोट आणि 10ची 3 नाणी. बरोबर, 10ची 3 नाणी, 20ची 1 नोट आणि 50ची 1 नोट असे मिळून सुद्धा 100 रुपये होतात. अजून सुद्धा याच्या व्यतिरिक्त 100 रुपये सुट्टे होतात की नाही? मग कसे होतील बरं? 50ची 1 नोट, 10ची 5 नाणी, झाले 100 रुपये. अनेक प्रकारे आपण ते सुट्टे पैसे घेऊ शकतो. तर आता या ठिकाणी आपण तो खेळ खेळणार आहोत. तो खेळ असा आहे की बाजारात तुम्ही या ठिकाणी तुम्हाला वस्तू दिलेल्या आहे, त्यांची किंमत दिलेली आहे. चेंडू 25 रुपये आहे, भोवरा 10 रुपये आहे, पेन्सिल 7 रुपये आहे, बाहुली 80 रुपये आहे आणि 1 डझन केळी 36 रुपये आहे आणि 1 केळी 3 रुपयाला आहे आणि मोटर गाडी आहे 60 रुपये. तर तुम्हाला आता या बाजारातून, या दुकानातून तुम्हाला 2 वस्तू खरेदी करायच्या आहे आणि त्याची किंमत किती होईल ते तुम्ही एकूण किंमत सांगायची आहे. कपिल तू सांग बरं, तू काय काय घेणार आहे? मी एक बॉल घेणार. हा. एक मोटार घेणार. बॉलची किंमत 25 रुपये. 25 रुपये आधी. मोटारची किंमत 60 रुपये. 60 रुपये. बरोबर. 85 रुपये. 85 रुपये. अगदी बरोबर सांगितलं कपिशने. तू सांग बरं आता धनु. सर, मी एक पेन्सिल घेतली आणि एक वही घेतली. त्याची किंमत, वहीची किंमत 20 रुपये. 20 रुपये आधी. पेन्सिलची किंमत 7 रुपये. बरोबर. 27 रुपये. 27 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अगदी बरोबर एकूण किंमत सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता नाणी आणि नोटा हे चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. समजलं का सर्वांना? हो. छान.